हृदय दौर्बल्यम त्यक्तोत्तिष्ठ परंतप। क्लैब्यम मास्मगमः पार्थ न तु एतत् उपपद्यते न एतत् त्वयि उपपद्यते। क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्त्वा उत्तिष्ठ परंतप। हे पार्थ, क्लैब्यम मास्मगमः एतत् त्वयि न उपपद्यते। क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्त्वा हे परंतप उत्तिष्ठ। हे पार्थ म्हणजे हे पार्था, हे अर्जुना, हे पृथुपुत्रा, हे कौंतेया, परंतप, परांतापयती ती परंतप, परंतप म्हणजे शत्रूंना ताप देणाऱ्या, हे अर्जुना। क्लैब्यम म्हणजे क्लिबतेला किंवा नपुसकत्वाच्या भावाला मास्मगमः प्राप्त होऊ नकोस। एतत् त्वयि न उपपद्यते, एतत् हे त्वयि तुझ्या ठिकाणी न उपपद्यते, हे तुझ्या ठिकाणी योग्य दिसत नाही। क्षुद्रम हृदय दौर्बल्यम, क्षुद्रम म्हणजे अत्यंत तुच्छ अशा प्रकारचं हृदय दौर्बल्यम, हृदयाच्या ठिकाणी असणारी दुर्बलता ती त्यक्त्वा, तिचा त्याग करून, हे परंतप अर्जुना उत्तिष्ठ, तू उठ असं सांगतात। धर्मक्षेत्र असणाऱ्या कुरुक्षेत्रावर पांडव आणि कौरव यांचं अनुक्रमाने असणारं 7 अक्षौहिणी आणि 11 अक्षौहिणी सैन्य मिळून 18 अक्षौहिणी सैन्य हे युद्धामध्ये परस्पर विरुद्ध उभे ठाकलेले आहेत। आणि त्यावेळेला भगवंताने जेव्हा अर्जुनाच्या आज्ञेवरून त्याचा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी उभा केला आणि त्याला अशा रीतीनं उभा केला की त्याच्यासमोर त्याला आपले सर्व बांधव, गुरु, भीष्म पितामह, सासरे, मामे, याशिवाय महत्त्वाचे असणारे भीष्म पितामह आणि द्रोणाचार्य त्याच्या दृष्टिक्षेपात आले। आणि त्यावेळेला अर्जुन युद्धासाठी आला खरा, परंतु रणांगणामध्ये त्याला ह्या लोकांची हत्या करणं हे पापावह आहे आणि हे अनुचित आहे असं त्याला वाटलं। तेव्हा तो भगवंताला, परमात्मा श्रीकृष्णाला या ठिकाणी त्याचे अनेक युक्तिवाद करून सांगत आहे का युद्ध करणं हे अनुचित आहे। वास्तविक युद्धाला सज्ज होऊन आलेले सर्व आहेत, त्याच्याबरोबर अर्जुनसुद्धा त्याच तयारीनं आलेला आहे, परंतु तरीसुद्धा अर्जुनाला या ठिकाणी पुन्हा युद्धाचा मोह होतो। तेव्हा त्यांनी त्याला भगवान जे आहेत तर ते भगवान हे अर्जुनाचं क्षात्रधर्माला अनुसरून युद्धातून माघार घेणं हा एक प्रकारचा पलायनवाद आहे। तो नीतिशास्त्र, धर्मशास्त्र, अध्यात्मशास्त्र यांच्या विरुद्ध आहे। आणि म्हणून अर्जुनाला या ठिकाणी समजावून सांगतात की हे अर्जुना, क्लैब्यम मास्मगमः, तू ह्या नपुसकतेच्या भावाला प्राप्त होऊ नकोस असं सांगतात। म्हणजे याचा अर्थ या युद्धापासून माघारी घेणं हे एक प्रकारचं नपुसकत्व ठरेल। आणि न येतत आणि समजा माघार घ्यायचं तर तू क्षत्रिय आहे, क्षत्रियाचं क्षत्रिया रणी पळून जाणे, क्षत्रियाला रणांगणातून पळून जाणं ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे। आणि ती अर्जुनाच्या ठिकाणी म्हणजे ज्याने त्वा संग्रामी हरू जिंकेला, निवात कवचांचा ठाव फेडीला, पवाडा त्वा केला गंधर्वासी, अशा प्रकारचा असणारा अर्जुन, वीर शूरवीर अर्जुन, त्याला हे योग्यही नाही। दुसरं सांगतात क्षुद्रम हृदय दौर्बल्यम, अर्जुन जो आहे त्याचं हृदय अत्यंत बलवान होतं, म्हणजे त्याचं मनोबल हे अतिशय मोठं होतं, परंतु आता या ठिकाणी ते मनोबल खचलेलं आहे, धैर्य खचलेलं आहे। म्हणून म्हणतात की हे क्षुद्रम हृदय दौर्बल्य, क्षत्रियाच्या दृष्टीनं हे तुच्छ गोष्ट आहे, मनाचा धीर कमी होणं, म्हणून हे त्यक्त्वा
ते त्याचा त्याग कर आणि उत्तिष्ठ म्हणजे युद्धासाठी तू सज्ज होय, उठून उभा राहा. म्हणजे अर्जुन जो आहे उडी घातली खाला रथवनिया, रथाच्या मागच्या भागात जाऊन जो बसला होता त्याला युद्ध करण्यासाठी तर उभं राहणं आवश्यक आहे, तेव्हा उत्तिष्ठ असं म्हणतात. तुझं कार्य काय आहे? परंतप आणि पार्थ असे 2 विशेषणं त्याला दिले. तू कुंतीपुत्र आहेस आणि त्या ठिकाणी युद्धासाठी आलेला असताना तू परत जाणं हे कुंती मातेला सुद्धा आवडणार नाही, किंवा त्या कुंतीचा असणारा जो धर्मविश्वामध्ये तिची जी कीर्ती आहे त्याला हे कमीपणा आणणारं कृत्य आहे. आणि परंतप म्हणताना खरं तुझं कार्य काय आहे? तुला परंतप का म्हणतात? परांनाम शत्रूंन तापयते, शत्रूंना ताप देतो असं म्हणून तुझं परंतप नाव आहे. आणि आता शत्रूंना पाहून तुझं हृदय जर या ठिकाणी द्रवीभूत होत असेल आणि तू युद्धातून माघार घेत असेल तर हे नावसुद्धा तुझं सार्थ होणार नाही. तेव्हा ह्या दोन्ही नावाला सार्थ करण्यासाठी तू युद्ध केलंच पाहिजे अशा प्रकारचं सांगतात. अर्जुनाला कालच सांगितलं आपण की हे असतीय कीर्तीशी नाशो पारत्रिकाशी अपभ्रंशो म्हणे जगन्निवासो अर्जुना ते. हे जर युद्ध तू केलं नाही तर असतीय कीर्तीशी नाशो, तो आत्तापर्यंत मिळवलेली जी कीर्ती आहे त्या कीर्तीचा नाश होईल. पारत्रिकाशी अपभ्रंशो, आणि जो क्षत्रिय आहे तर त्या क्षत्रिय जरी युद्धात मरण पावला तरी त्याला परलोक प्राप्त होतो. परंतु या ठिकाणी युद्धातून जर पलायन केलं तर मात्र तुझ्या कीर्तीचा तर नाश होईल. म्हणजे इहलोकात जीवनामध्ये आपल्याकडं आदर्श जीवनाची कल्पना केलेली आहे की तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा याही भूमंडळा माझी कीर्ती. माणसाने कीर्ती जीवन जे जगायचं तर ते या भूमंडळावर त्याची कीर्ती असली पाहिजे. आणि नंतर वैकुंठामध्ये जेव्हा त्याचं मरण होतं तेव्हा वाट वैकुंठी पाहती, वैकुंठामध्ये देवता देखील त्याची वाट पाहत असतात. वैकुंठामध्ये देखील त्याचा ह्या आनंदाचा उद्घोष तो येत असताना वैकुंठामध्ये प्रविष्ट होताना होतो. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, असा आनंदोत्सव त्या ठिकाणी साजरा होतो. असं कोणाचं आहे? जे आपापल्या वर्णाश्रम धर्माचं पालन करतील त्यांना या ठिकाणी कीर्ती मिळते आणि परलोकातही मान मिळतो. परंतु तुझं जे आहे ते पारत्रिकाशी अपभ्रंशू, तू परलोकातूनही भ्रष्ट होशील, मुकशील. म्हणजे जे मनुष्य वर्णाश्रम धर्माचं पालन करत नाही त्याची इहलोकातही निंदा होते, कीर्ती तर होतच नाही पण परलोकातही त्याचा सन्मान होत नाही, किंबहुना परलोकात त्याचा प्रवेशच होत नाही. तो दुसऱ्या नारकी गतीला प्राप्त होतो, त्याच्यापासून त्याला प्रत्यवाय किंवा दोष लागतो, अशी स्थिती आहे. म्हणून त्याला म्हणतात पारत्रिकाशी अपभ्रंशो म्हणे जगन्निवासो अर्जुना ते. असं कोण सांगतो? संपूर्ण जगताचा निवास ज्याच्या उदरामध्ये आहे असा परमात्मा. म्हणजे परमात्म्याच्या उदरामध्ये सर्वांचा प्रवेश आहे, म्हणजे परमात्माच सर्वांची आई पण आहे आणि परमात्माच सर्वांचा बाप पण आहे, माता पिता तोच आहे. म्हणूनच म्हणतात कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता. असा जगताचा कल्याणाचं अंतःकरणामध्ये तळमळ असणारा हा जगन्निवास परमात्मा श्रीकृष्ण तो अर्जुनाला म्हणतो. म्हणून शोकू न करी तू पुरता धीरुधरी हे शोच्यता अभेरी पंडुकुमारा. मनुष्य जेव्हा कोणतंही एखादं विधायक शास्त्रविहित असं कार्य करण्यासाठी प्रवृत्त होतो तेव्हा त्याला अशा प्रकारचे प्रतिबंध येतात. त्या प्रतिबंधापैकी 3 मुख्य प्रतिबंध या ठिकाणी सांगतात की म्हणून शोकू न करी तू पुरता धीरुधरी हे शोच्यता अभेरी पंडुकुमारा. मनुष्य ते म्हणतात याचं तो असा दोलायमान अवस्थेत झालेला आहे आणि युद्धापासून परान्मुख होऊ पाहतोस. याचं कारण काय आहे तर तुला शोक झालेला आहे. जे काही आपले प्रिय अशा व्यक्ती किंवा पदार्थ यांच्या वियोगात किंवा यांच्या विरहाने किंवा यांच्या मरणाने
नाशाने मनुष्याच्या अंतःकरणात जी तीव्र अशा प्रकारची दुःखाची वृत्ती होते तर तिला म्हणतात शोक. म्हणून या ठिकाणी म्हणतात आणि ही शोकाची वृत्ती झाली मनुष्याची बुद्धी कुंठित होते, मनुष्याच्या मनाचं धैर्य खचतं आणि त्याला योग्य जो काही साधक बाधक किंवा सारासार विचार करण्याची बुद्धी त्याची मावळून जाते. म्हणून पहिल्यांदा मनुष्याला शोकाची वृत्ती नसली पाहिजे. शोकाची वृत्तीमध्ये मनुष्य काही करत नाही. जसं आपल्या घरामध्ये एखादा मनुष्य मरण पावल्यानंतर आपण त्याचा दुखवटा पाळतो, 10 दिवस घराच्या बाहेर जात नाही, कुठलं काम करत नाही. कारण ती काम करण्याची जी योग्यता आहे, ही जी शोकवृत्ती आहे, त्या शोकवृत्तीमध्ये निर्णायक काय करावं, कशाचा त्याग करावा, कशाचं ग्रहण करावं, कोणतं कर्तव्य कोणतं अकर्तव्य याविषयी आपली बुद्धी कुंठित झालेली असते. म्हणून अर्जुनाला सांगतात पहिल्यांदा तू या ठिकाणी शोको न करी, शोक करू नकोस. दुसरी गोष्ट सांगतात की मनुष्याला आपलं कर्तव्य करण्यासाठी त्या ठिकाणी त्याला सात्विक धैर्य लागतं. नाहीतर ते कार्य करत असताना मधी एखादं प्रलोभन मिळालं तरी तो त्याच्यापासून च्युत होऊ शकतो. किंवा जे कष्ट आहेत ते कष्ट त्याच्यामध्ये त्याला करावे लागणारे जे प्रयत्न किंवा कष्ट, तर ते कष्ट त्याला झेलता येत नाही किंवा त्या कष्टाला तो सामोरा जात नाही. म्हणून त्याला सांगितलं त्याच्यासाठी काय लागतं, पुरता धीरुधर, संपूर्ण धैर्य धरलं पाहिजे. जर धैर्य धरलं तरच आपल्याला आपल्या जीवनामध्ये आपल्या कर्तव्य करता येतं आणि त्या कर्तव्याच्या फलाला देखील प्राप्त होता येतं. म्हणून अर्जुनाला दुसरं सांगतात की या ठिकाणी परिपूर्ण धीर धरला पाहिजे. म्हणजे काही हो, काय देहमोहा पातयामी कार्यमोहा साधयामी, एकतर माझा देह पडेल किंवा मी माझं कार्य पूर्ण करील. असं करण्यासाठी थोडासुद्धा धीर कमी चालत नाही. पुरता धीरुधर, संपूर्ण धैर्य असलं पाहिजे. जो पुरुष काय त्यांनी न्यायात पथात न प्रविचलंती धीराहा, म्हणजे जो न्याय मार्ग आहे, शास्त्रीय मार्ग आहे, त्याच्यापासून प्रकर्षाने कधीही धीर पुरुष म्हणजे हा सात्विक धैर्यवान पुरुष कधीही त्याच्यापासून परान्मुख होत नाही. सात्विक धृतीचं लक्षण सांगताना काय सांगितलेलं आहे, धृत्या या धारयते मन प्राणेंद्रिय क्रिया योगेना व्यभिचारिण्या धृती सा पार्थ सात्विकी, असं सात्विक धृतीचं वर्णन केलेलं आहे. स्वरात काय आहे, धृत्या यया, ज्या धृतीच्या द्वारा प्राणाच्या इंद्रियाच्या मनाच्या क्रिया ह्या निरुद्ध किंवा नियमित किंवा आपल्या अधीन केल्या जातात, कर्त्याच्या अधीन असतात, अशी जी बुद्धी आहे. आणि काय योगेनं अव्यभिचारीनं, म्हणजे अव्यभिचारी योगाच्या द्वारा. इथं सुद्धा भरपूर चिंतन आहे की अव्यभिचारी योग म्हणजे कोणता, तर केवळ आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी राहणारी मनोवृत्ती. म्हणजे इतर जरी धैर्य असलं तरी खरं धैर्य कोणतं आहे, खरं धैर्य ते आहे की जे आत्मनिष्ठा जनित वीर्य किंवा धैर्य किंवा पराक्रम, म्हणजे आत्मनिष्ठा असली तरच अशा प्रकारचं धैर्य प्राप्त होतं. दुसरी कोणतीही धैर्य असतात, सात्विक धृती आहे, राजसी धृती आहे किंवा योगाच्या साधनाने प्राप्त झालेली धृती आहे. परंतु इथं धृती कोणती असली पाहिजे, आत्मनिष्ठा, म्हणजे आत्मा हा असंग आहे, निर्विकार आहे, त्या आत्म्याला जन्म मरण पाप पुण्य सुखदुःखाने विवर्जित आहे, हे जर ज्ञान असेल आणि ह्या ज्ञानापासून जर आपल्याला एखादं कर्तव्य समोर आलं किंवा अकर्तव्याचा त्याग आला तर तो मनुष्य त्या अकर्तव्याचा सहज त्याग करू शकतो. त्याला त्याचे कष्ट होत नाही, कारण त्याच्या ठिकाणी हे सात्विक धैर्य आहे किंवा पुरता धीरू आहे. म्हणून ते म्हणतात की तू पुरता धीरू धरी. आणि हे शोच्यता अव्हेरी पंडू कुमारा. आणि यामध्ये महत्त्वाची दुःखी मनुष्य आहे ना, दुःखी मनुष्य दुःखातूनही कधी सुटत नाही, सुखालाही कधी प्राप्त होत नाही. पण दुःखी मनुष्य दुःखाच्या निवृत्तीसाठी जेवढे उपाय करतो ते सगळे उपाय होत नाही, ते उलट अपाय होतात. याचं कारणच असं आहे, दुःखाच्या निवृत्तीला टाकत असताना मनुष्याने सात्विक धैर्य टाकून त्याबरोबर ही शोकाची जी वृत्ती आहे त्या वृत्तीचा परित्याग केला पाहिजे. कर्तव्य आता साधं एखाद्या मनुष्याला आपल्या मुलाबाळांसाठी पैसे मिळवायचे असले तरी तो जातो कुठं, परदेशात पैसे मिळवण्यासाठी जातो. त्यावेळेला त्या मुलाबाळांचा त्यागच करत असतो
की नाही, पण हा त्यागच त्यांच्या पुढे जाऊन पोषणाला कारण होतो. याचा अर्थ असा आहे की या ठिकाणी त्यागाची वृत्ती, दुःखाची वृत्ती ही जशीच्या तशी ठेवून त्या दुःखाचं निवृत्त होण्याचा प्रयत्न केला तर तो उपायच काय होत असतो, अपाय होत असतो. म्हणून अर्जुनाला आता तुला ह्या युद्धामध्ये प्रवृत्त होण्यापूर्वी जे प्रतिबंध आहेत ते 2 प्रतिबंध मुख्य आहेत. सात्विक धैर्याचा अभाव आणि सुखाची आपलं दुःखाकार असणारी वृत्ती, मोहामुळं दुःखाला प्राप्त झालेली वृत्ती, ती अतिशय ती वृत्तीच शोचनीय आहे. शोकाची वृत्तीच शोक करण्यासारखी आहे. म्हणून तू या शोकू न करी आणि शोच्यता अभेरी पंडुकुमारा, या ठिकाणी तुझी जी शोकाची वृत्ती आहे ती शोकाची वृत्ती तू टाकून दे. आता तुम्ही म्हणाल आत्मनिष्ठेपासूनच जर शोकाची निवृत्ती होऊ शकते तर मग आत्मनिष्ठा तर त्याला प्राप्त झालेली नाही अजून, आत्मनिष्ठा नंतर सांगितली, अगोदर धैर्य सोडायला सांगितलं. तर ह्या ठिकाणी आपाततः किमान आता गुरुवाक्य आणि शास्त्रवाक्य यांच्यावर विश्वास ठेवून जरी आत्मनिष्ठा प्राप्त झाली नसली तर आमच्या सांगण्यावरून, शास्त्राचा हा निरोप आहे किंवा जगद्गुरू भगवान परमात्म्याची ही आज्ञा आहे असं समजून तू शोकाची वृत्ती टाकून दे असं त्याला सांगतात. आणि पंडुकुमारा, तू पंडुपुत्र अशा हे अर्जुना ही शोकाची वृत्ती तू टाकून दे. आणखी दुसरं सांगतात, तुझं नव्हे हे उचित येणे नाशेल जोडले बहुत तो अजूनही तरी हित विचारी पा. या ठिकाणी सांगतात कोणत्याही माणसाला काही उचित असलं पाहिजे, शोभेचं असलं पाहिजे. जर त्या माणसाला शोभत नसेल असं कृत्य त्यांनी करू नये. म्हणून म्हणतात की तुझं हे उचित नव्हे, तुला हे करणं उचित नाही, योग्य नाही. म्हणजे रणांगणावर येणं आणि रणांगणामधून माघार घेणं हे तुझ्यासारख्या क्षत्रिय व्यक्तीला या ठिकाणी कधीच उचित, शूर योद्ध्याला हे कधीच उचित नाही. बरं, याच्यामुळं दुसरे काय नुकसान होते, येणे नासेल जोडले बहुत. यामुळं तू जर युद्धामध्ये माघार घेशील तर बहुत जोडले, तो आत्तापर्यंत खूपच मोठ्या पराक्रमाने जोडलं म्हणजे मिळवलेलं आहे, परंतु हे मिळवलेलं सर्व येणे नासेल. जर ह्या युद्धामध्ये तू जर माघारी घेशील, परान्मुख होशील तर जे काय आत्तापर्यंत मिळवलेलं आहे तू, तर तुझी जी कीर्ती आहे त्या सगळ्या कीर्तीचा जी मिळवलेली आहे तिचा नाश होईल. किंवा अभ्यासाने तू जेवढी ही क्षात्रविद्या संपादन केलेली आहे तिचाही काही या ठिकाणी उपयोग नाही, अर्थात तिचासुद्धा नाशच झाल्यासारखा आहे, कीर्तीचाही नाश झालेला आहे. आणि काय सांगितलं की जो पुरुषाला मरणापेक्षाही अपकीर्ती ही अधिक वाईट असते. संभावितस्य चाकीर्तीर मरणाद अतिरिच्यते. जो संभावित पुरुष आहे तर त्याला ही अपकीर्ती ही मरणापेक्षाही वाईट आहे. म्हणून हे भगवान अर्जुनाला समजावून सांगतात. आणि पुन्हा मग तू म्हणशील पण आता काय करावं, होऊन गेला आता मी करणार नाही, अजूनही वेळ गेलेली नाही. म्हणून भगवान सांगतात, कारण काय, माणसं कधी कधी एकदा समजा एखादा मनुष्य पतित झाला तर त्याला वाटतं आता मी असाही पतित झालो आणि तसाही पतित झालो, तो आणखीन अधपतित व्हायला लागतो. त्यांनी सांगितलं की जसं एखादा मनुष्य जोपर्यंत आपले पांढरे कपडे आणि सकाळी आपण दुसरं कुठं बसलो नाही तोपर्यंत आपल्याला त्या कपड्याला जर कुठं थोडीशी धूळ लागली तरी आपण झटकतो. आणि ते जर एखादा मनुष्य दिवसभर चांगले कपडे घालून गेला आणि त्याच्या थोड्या वेळाने तो कोळशाच्या खाणीतच कामाला असला तर त्याचे कपडे मलिन होऊन जातात, आहे की नाही. मग तो जर त्याला थकला आणि कुठं बसायचं झालं तर त्या कोळशाच्या ढिगावर जाऊन बसतो. यत्र कुचैला यत्र तत्रोपविष्यते, त्याला कुठेही बसण्याचं काही वाटत नाही. त्याप्रमाणे हे एक मानवी मनोविज्ञान आहे की मनुष्य जर एखाद्या वेळेला पतित झाला तर त्याला आता त्यांनी दिले न शयानः पतत्यधः. झोपलेला माणूस आहे, समजा आता मी वर बसलो तर खाली पडण्याची भीती आहे, पण जर मी खाली झोपलो तर आता तिथून खाली कुठं पडेल. त्यामुळं माणसाला वाटतं की मी इतका पतित झालेलो आहे, आता काही मला उत्थानाचा दुसरा मार्गच नाही. अशी एक प्रकारे मानवी मनाची प्रवृत्ती आहे. त्या प्रवृत्तीला अनुलक्षून भगवान या ठिकाणी सांगतात अजूनही तरी हितविचारी पहा. हीच जे आहे ना, माणसाने किती काय झालं तरी जे अजूनही वेळ गेलेली नाही. कारण आपल्या ह्या वैदिक सनातन परंपरेमध्ये मनुष्य मरणाच्या अव्यवहित एक पूर्वक्षण
जरी त्याला ज्ञान झालं, त्याच्या अंतःकरणात भक्ती उत्पन्न झाली किंवा त्याच्या अंतःकरणात शास्त्राविषयी गुरुविषयी सद्भाव निर्माण झाला, तरी त्याची पुढची गती ही चांगलीच होत असते. म्हणून आपल्याकडे ही उदाहरणं मुद्दाम ठेवलेली आहेत पुराणांमध्ये. एक तास उरला खट्वांगरायाशी आणि भाग्यदशा कैची प्राप्त झाली, किंवा परीक्षिता मृत्यू 7 दिवसाचा मुक्त झाला वाचा रामनामी. म्हणून भगवान म्हणतात की अजूनही हित विचारी पा, आपलं खरं कल्याण कशात आहे, आपलं हित कशात आहे याचा विचार कर. म्हणजे अर्जुना, तुझी बुद्धी मोहग्रस्त झाल्यामुळं कोणत्याही विचाराच्या विषयी विवेकाविषयी जरी कुंठित झाली असली तरी ती कुंठित करू नको. अजून वेळ गेलेली नाही आणि अजूनही तुला विचार करणं आवश्यक आहे. आणि आता याच्या पुढं काय, तुला काही कृतीपेक्षाही विचार पहिल्यांदा केल्याशिवाय ही कृती काय, आदौ जानाती, मग काय जानाती, इच्छती आणि करोती. पहिल्यांदा जर तू विचार केला तर तुला यथार्थ काय केलं पाहिजे आणि काय न केलं पाहिजे याचं ज्ञान होईल. आणि नंतर ज्यांनी आपलं कल्याण आहे ते संपादन करण्याची इच्छा होईल आणि मग तू ह्या युद्धरूपी कर्मामध्ये प्रवृत्त होशील. म्हणून विचारी पा. म्हणून तू अगोदर काय विवेक कर, याच्यामध्ये सार असार काय आहे, ग्राह्य त्याज्य काय आहे याचा तू चांगला विचार कर आणि तू असं ह्या युद्धापासून परान्मुख होऊ नकोस. येणे संग्रामाचे ने अवसरे, येथ कृपाळूपण नुपकरे, हे आताची काय सोयरे चाले तुझं. जो मनुष्य चुकीचं काम करतो ना त्याला त्याचं समर्थन करीत असतो. अर्जुनाला काय करायचं, युद्ध करायचं नाही म्हणून तो पार संग्रामे आपलं काय संकरो नरका येव कुलघ्नानाम कुलश्यच, इथपर्यंत आपली शिफारस किंवा आपल्या असणाऱ्या कृतीचं समर्थन, की जी कृती काय आहे अयोग्य आहे पण अनुचित असूनही ती उचित कशी आहे याचं समर्थन करतो. आणि भगवान तुला आपातता वरवर जरी हे उचित दिसत असेल तरीसुद्धा ते कसं अनुचित आहे हे भगवान त्याला सांगत आहेत. असं दोघांचं चाललं. त्यांनी सांगितलं की एका बाईंनी काशिकानंद स्वामींनी सांगितलं, ते एका बाईंनी सांगितलं की माझे पती सारखे हॉटेलमध्ये जेवण करतात, घरी जेवणच करत नाही. आणि दोघंही ऐकायला बरोबर येत होते. मग तेव्हा एक दिवस त्यांनी सांगितलं त्यांना की हॉटेलमध्ये खाणं चांगलं नाही. तर त्यांनी त्यात समर्थन सुरू केलं. बघा आता तुम्हाला इथंच राहायचं म्हणून तुम्हाला हे नियम पाळता येतात, मला मधून परदेशात जावं लागतं कामाच्या निमित्त. आता परदेशात कुठं घर आहे आपलं, तिथं कसं घरचं खाता येईल, तिथं जेवाच लागेल की नाही. बरं कधी कधी आमच्या घरामध्ये आल्यानंतर मला असं कधी कधी रात्रीचंच भूक लागते, मग यांना कशाला त्रास द्यायचा म्हणून मी हॉटेलमध्ये जातो. कधी कधी यांचा स्वयंपाक वेळेवर होत नाही आणि भुकेने तर मी जीव कळवळायला लागल्यावर प्राणाचा धर्म आहे का नाही हा भूक, आणि मग त्याचं शमन करण्यासाठी खाल्लं पाहिजे की नाही, मग ते इंधन टाकण्यासाठी मला हॉटेलमध्ये जावं लागतं. असं प्रत्येकजण जो आहे तो वेगवेगळ्या प्रकारचं समर्थन करतो. भगवान मात्र अर्जुनाला कल्याणकारी अशा प्रकारचा उपदेश करतात. आणि अर्जुन जो मोह त्याला झालेला आहे, जो अविवेक आहे, त्या अविवेकामुळं त्याला जी गोष्ट आपल्या कल्याणाला विरुद्ध आहे तीच गोष्ट आपल्याला चांगली आहे असं त्याला वाटतं. म्हणून अर्जुन त्याचं समर्थन करतो. परमात्मा त्याला त्यांनी कितीही युक्ती केल्या तरी परमात्मा त्याच्यापेक्षा जास्त अशी विधानं करतात की जेणेकरून त्याचं कसं चूक आहे आणि मी सांगतो याने त्याचं जीवाचं कल्याण कसं आहे, तुझं कल्याण कसं आहे हे सांगतात. ते म्हणतात हा वेळ कोणती आहे तुला माहिती आहे का, जे येणे संग्रामाचे ने अवसरे, येथ कृपाळूपण नुपकरे, हे आताची काय सोयरे झाले तुझं. आता ही वेळ कोणती आहे, ही वेळ शांत बसून अशी विचार करायची का युद्धाची वेळ प्राप्त झालेली. संग्राम हे तुझं बोलणं कोणत्या वेळेला योग्य होतं, जेव्हापर्यंत युद्ध सुरू झालं नव्हतं तोपर्यंत आम्हीसुद्धा शिष्टाई करण्याचा प्रयत्न तुमच्याकडून केलेला आहे की नाही. परंतु आता हे सगळा विचार होऊन गेला, आता हे युद्ध करणं हे अपरिहार्य आहे असं सर्व विचारातून ठरलं. माझं ठरलं, कौरव पांडवांच्या दोघांच्याकडूनही ठरलं, या ठिकाणी सगळे जे भीष्म पितामह सगळ्यांनी की आता हे जर तुम्हाला सुईच्या टोकावरच्या माती इतकी जमीनसुद्धा देणार नाही युद्धा वाचून, असं झाल्यानंतरच हे या ठिकाणी अधर्माने वागतात आणि आपलं सर्व धर्माला अनुसरून आहे. म्हणून धर्मयुद्धाच्या भूमिकेवर कुरुक्षेत्र हे रणांगण आपण धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे हे असं निवडलेलं आहे. तेव्हा येणे संग्रामाचे ने अवसरे, ह्या संग्राम म्हणजे युद्धाच्या वेळी
कृपाळूपण नुपकरे, या ठिकाणी अशा प्रकारचं कृपाळूपण म्हणजे दया इथं आला. आणि म्हणून अर्जुनाला म्हणतात ना क्लैब्यम मास्मगम, क्लिबतेला नपुसकाच्या भावनेला प्राप्त होऊ नकोस. त्यांनी सांगितलं एकदा एक मनुष्य याच्यामध्ये आपल्या रस्त्याने चालला होता बैलगाडीतून, आणि त्याला 100 लुटारू काय झाले, आडवे झाले. आणि ते 100 लुटारू म्हणजे कोण होते, ते सगळे नपुसक होते. आणि ते सगळे त्याला म्हणे की आम्ही आता तुला लुटणार असं म्हणायला लागले. आता तो जो चोर किंवा जो लुटारू असतो त्याचा आवेश कसा असतो, तो भयंकर पहिल्यांदा म्हणजे ते सगळे टाळ्या वाजायला लागले आणि ते म्हणायला लागले आम्ही आता तुला लुटणार, लप 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 खाणार असं म्हणायला लागलं. मग त्याच्या लक्षात आलं योद्धा काय असा कधी करीत नाही, म्हणजे याचा अर्थ हे नपुसक असले पाहिजेत. त्याने म्हणे आता तुम्ही हल्लात तर खबरदार, जेव्हा काठीने एकेकाचं डोकं फोडतो, सगळे पळूनच गेले. म्हणून या ठिकाणी सांगतात क्लैब्यम मास्मगम, हा क्लिबतेचा हा नपुसकपणाचा भाव हा परमार्थामध्ये किंवा ह्या रणांगणामध्ये हा चालणार नाही. संग्रामाचे न्यावसरे इथं आले आणि आता म्हणायला लागले की मला दया येते, ऐके नाही मी हे न योत्से इथे गोविंदम मुक्त्वा तुष्णीम बभूव, हे तुमची कृती बरोबर नाही. म्हणून कृपाळूपण या ठिकाणी दया अंतकरणात धारण करणं, न उपकरे नुपकरे म्हणजे हे तुझ्या कल्याणाला कारण होणार नाही, हे न उपकरे उपकारक होणार नाही, याच्यापासून तुझं कोणतंही हित साधणार नाही. संग्रामाची वेळ आली आणि आता ह्या वेळेला दया, संग्रामाची वेळ दया येण्याची आहे का, या ठिकाणी तुम्ही युद्धामध्ये उत्साह धारण करून धैर्य धारण करून समोर कोणीही असले तर त्याच्या ठिकाणी पार अगदी आपले वडील जरी असले, पितामह असले, गुरु असले, तर आता ह्या युद्धामध्ये आपण त्यांच्यावर बाण सज्ज करून टाकले पाहिजेत अशी परिस्थिती आहे. आणि असं जर कोणी करील तर त्या दयेचा भाव त्यांना काहीच कल्याणाला कारण होणार नाही. बरं, दुसरी गोष्ट त्याला एक एक गोष्ट सांगतात, हे तुला सोयरे आज झालेत का आता इथं युद्धावर उभे राहिल्यावर, का पूर्वी होते, हे आताची काय सोयरे झाले तुझं, हे काय आत्ताच तुझे सोयरे किंवा आप्त झालेले आहेत का, पूर्वी भीष्म पितामह होतेच, पूर्वीच या ठिकाणी गुरु द्रोणाचार्य होतेच, दुर्योधन सगळे धृतराष्ट्र सर्व पूर्वी होतेच, की काय आत्ताच तुला सोयरे म्हणजे तुझे आप्तइष्ट झालेत का. याचा अर्थ असा की मनुष्याने कोणतीही गोष्ट करताना ऐन याच्या वेळेला इतका मनात बदल होतो तर ह्या गोष्टीचा कधी विचार करावा, अगोदरच विचार करावा आणि पूर्ण विचार करावा. आणि विचार करून एकदा निश्चित झालं की त्या ध्येयापासून पुन्हा माघारी फिरू नये. म्हणजे यासाठी हे एक मनोविज्ञान आहे की आपण कोणतीही गोष्ट करताना अत्यंत विचारपूर्वक करावी आणि ती अगोदर करावी. आणि पुन्हा तिथे गेल्यावर विचार करायला काही प्रत्यक्ष प्रसंगाच्या वेळेला राहूच नाही, कारण आपला निर्णय आधीच झालेला असतो, आपण त्याप्रमाणेच केलं पाहिजे. आजीचे हे तू आधीची काय नेनसी की हे गोत्रज नोळखशी, वायाची काय करीशी अतिशो आता. तू आधीची हे नेनसी काय, तू अगोदर हे काय जाणत नाहीस का, हे कोण आहेत, हे तुला माहीत नाही का, लढायला कोण आपल्यासमोर येणार आहेत हे तुला माहीत नाही का आधी. माहीत अजून काय म्हणेल, तू आधीचं काय नेनसी, नाही देवा आधीचं मी जाणशी जाणतो, मी अगोदरच हे जाणतो. हे गोत्रगज नोकळकची, हे तुझे सगळे गोत्रज भाऊबंद आहेत, हे तू न ओळखशी. असं कसं होईल, सगळ्यांना ओळखतोच म्हणणार, याला म्हणतात आक्षेपार्थ. हे असं जे बोलणं आहे ना, ते बोलणं माणसाने योग्य वेळेला जर बोललं तर समोरच्या व्यक्तीवर त्याचा प्रभाव अधिक होतो. आक्षेपार्थाच्या बोलण्याचा आपल्याला जे अनुकूल करायचं आहे तर त्याला अनुकूल करायचं, हे तू अनुकूल हो नाही सांगायचं. तू सांग बरं हे योग्य आहे का नाही. तो जर म्हणला का योग्य, मग तेच योग्य मी तुला सांगतो, आहे की नाही. म्हणजे तो मनुष्य अधिक जवळ आपल्या मताच्या जवळ येतो. म्हणून आक्षेपार्थाने बोलण्याची पद्धत आहे. माऊलींनी हा आक्षेपार्थ अनेक ठिकाणी योजलेला आहे. म्हणजे समोरच्या माणसांनीच उत्तर द्यायचं, आपण त्याचं उत्तर द्यायची गरजच नाही. म्हणून म्हणतात गोत्रज हे नोळखशी, हे आपले वंशज आहेत, बांधव आहेत, हे आपले भाऊबंद आहेत, हे तू ओळखत नाहीस काय. मग असं आहे, ओळखतो. मग आता 2 प्रश्नाची उत्तरं दिली तर मग तुला आधीच माहीत आहे, आधीच यांना ओळखतो, तर वायाची काय करीशी अतिशो आता. आता वायाची अतिशो का करीशी, आता तो उगीच्या उगीच मी सगळं जाणून बुजून, आहे की नाही. अतिशो म्हणजे या ठिकाणी आल्यानंतर हा अतिशो म्हणजे या ठिकाणी नसता
त्याला काय म्हणतो आपण फाजील अशा प्रकारचा कळवळा किंवा दया आता हे का करतो? आता ह्या ठिकाणी दया तुझी निरर्थक नाही का? आधी जर सगळं माहीत असेल आणि असं ठरवून जर निश्चय झाला असेल तेच आपल्या कल्याणाचं आहे हे ठरलं असेल आणि आता इथं तुला उगीचच पुळका आला दयेचा, तर ही गोष्ट योग्य नाही. अतिशय म्हणजे फाजील दयेचा पुळका असं एक अर्थ त्यांनी केलेला आहे. किंवा या ठिकाणी आता तू ह्या दयेचा अतिरेक करत राहते. दया करायची पण क्षत्रिया रणी पळवणी जाणे, क्षत्रियांना रणांगणातून पळून जाणे ही लाजीरवाणी गोष्ट आहे का? दयेचा ह्या मोठा दयाळू म्हणतील कोणी? दयाळू म्हणणार नाही. या ठिकाणी योग्य वेळेला दया दाखवली पाहिजे. शिबिराज आहे, शत्रू समोर आले तर युद्धच करतो आणि ज्या वेळेला त्याला क्षत्रिय धर्माचं पालन करायचं दयेचा धर्म, त्याने आपलं मांससुद्धा काय केलं? पक्षाला त्या कापून दिलं त्याच्या याच्यासाठी. परंतु याचा अर्थ युद्धामध्ये आल्यानंतर तो लगेच घ्या मला मारा करा, घ्या माझं मांस काढून असं म्हणतो का तो? आणि तुझी स्थिती तशी झालेली आहे. म्हणून म्हणतात तरी आजीचे हे झुंज, आज या ठिकाणी जे झुंज म्हणजे युद्ध आहे ते काय जन्मा नवलं तुझं? ते तुझं जन्मा काय नवलं? तुझ्या आयुष्यामध्ये हे काय आश्चर्य झाले का हे आजचं युद्ध? का तू आत्तापर्यंत किती तू तर कोणाकोणाशी युद्ध केलेलं आहे? तू भगवान शंकराशी युद्ध केलेलं आहे, इंद्राशी युद्ध हे केलेलं आहे. काय तो आज संग्राम निवात कवचांचा ठाव फेडिला. तू मधुसूदन आहे, मधु राक्षसाचा सुद्धा तू वध केलेला आहे असा तू आहे. आजीचे हे झुंज काय जन्मा नवल तुझं? तुझ्या संपूर्ण आयुष्यात हे काय पहिल्यांदाच नवल म्हणजे काहीतरी आश्चर्यकारक गोष्ट प्राप्त झाली का? असं कसं हे तुला काय आश्चर्य आहे का? तरी आता काय परस्परे तुम्हा व्याज सदाच्या अथी. अर्जुना तुला माहीत आहे परस्परे म्हणजे तुमच्या दोघांच्यात म्हणजे कौरव आणि पांडव ह्या परस्परामध्ये सदाची व्याज अथी. यांचं नेहमीच काय आहे? हे नेहमीचंच व्याज म्हणजे वैर जे आहे ते कायमचंच ठरलेलं आहे. किंवा तुमच्यामध्ये परस्परामध्ये जे काही विरोध आहे त्या विरोधाचं व्याज म्हणजे निमित्त हे कायमचंच राहिलेलं आहे. यांनी तुम्हाला तुमच्यावर शस्त्राचा प्रहार केलेला आहे, तुम्हाला विषयाचे लाडू दिलेले आहेत, तुमचा त्या लाक्षाग्रहात तुम्हाला जाळण्याचा प्रयत्न केला, तुमच्या पत्नीचं हरणच एक प्रकाराने द्रौपदी वस्त्रहरणाच्या निमित्ताने केलं आपलं, किंवा त्या द्रौपदीला द्यूतामध्ये लावलं. असं अनेक प्रकाराने तुमचं परस्परांशी कायमचंच वैर आहे. आणि मग तरी आता काय झाले? काही स्नेह उपनले हे नेनिजे परी कुडे केले अर्जुना त्वा. आता हे जे वय आहेत हे वया फक्त त्यांचा इतिहास आपल्याला समोर दाखवत नाही, तर ह्या सगळ्यांशी आपला पण संबंध आहे. जशी अर्जुनाची स्थिती आहे ना तशीच आपल्या जीवनामध्ये प्रत्येक वेळेला अनेक वेळेला होत असते. त्यावेळेला ह्या ओव्या आपल्याला शिकवतात आणि त्या ओव्यामध्ये भगवान आपल्याशी बोलतो. अशी परिस्थिती जेव्हा आली तेव्हा ते म्हणतात तरी आता काय झाले? जर तुमचं कायमचंच निमित्त होतं तर कायमचं वैरच राहणार की नाही? मग युद्धामध्येही या वैर्यांना काय केलं पाहिजे? मारलं पाहिजे. परंतु असं असताना ते म्हणतात की आता काय झाले? इथं काय झालं? काही स्नेह उपनले. तुझ्या ठिकाणी स्नेह म्हणजे प्रेम किंवा यांच्याविषयीचा असणारा मोह हा कसा काय उत्पन्न झाला? हे नेनिजे हे तर काय मलासुद्धा कळत नाही की अर्जुनाच्या ठिकाणी असं काय झालं. युद्धामध्ये आल्यानंतर हे माझे बांधव आहेत, यांच्याशी युद्ध करणं योग्य नाही, यांच्या प्राणांत करून मिळालेले त्यांच्या रक्ताने माखलेले भोगणं हे अनुचित आहे अशी त्याची विरोधी धारणा आता या क्षणी कशी झाली? म्हणून ते म्हणतात हे नेनिजे. भगवान म्हणतात मलाही काही कळत नाही, परंतु हे अर्जुना तोहा कुडे केले. पण मला एवढं कळतं आहे मात्र का तू ही गोष्ट कुडी म्हणजे अत्यंत वाईट अशी केलेली आहे. म्हणजे तुझा निर्णय जो आहे तो वाईट आहे, म्हणजे स्वतःच्या हिताला घातकर किंवा अकल्याणकारी असा तुझा हा निर्णय आहे. म्हणजे भगवान एवढं म्हणजे माणसाच्या कोणत्याही केलेल्या कर्मावर देव अप्रसन्न कधी होऊ नये. आपण जे कर्म करतो त्या कर्माने देव प्रसन्न झाला पाहिजे. परमात्मा जो आहे तो परमात्मा प्रसन्न होईल असं कर्म केलं पाहिजे. इथं अर्जुना द्यार्थी भगवान स्वतः म्हणतात हे तो कुडे केले. अर्जुना हे तू वाईट केलं, याचा अर्थ अर्जुनाने केलेलं कर्म हे भगवंताला प्रसन्न नाही आणि आपलं पसंत नाही. मग आपण केलेलं कर्म हे भगवंताला मान्य आहे हे तरी कसं कळावं?
भगवंत प्रसन्न झाला आपल्या कर्माने हे कसं कळावं? जर आपण आपल्या कर्माने जर प्रसन्न असलो, आपल्याला जर शांतता समाधान मिळालं, तर समजायचं की हेच कर्म परमात्म्यालाही प्रसन्न आहे. आता अर्जुन याच्यामध्ये मनाने अत्यंत गलित गात्र आणि खेदखिन्न असं झालेलं आहे की नाही. अर्जुनाचं खेदखिन्न होणं म्हणजेच परमात्म्याची काय आहे? अप्रसन्नता आहे. आपण केलेलं त्यांनी लिहिलंय, सताम ही संदेहपदेषु प्रमाणम अंतःकरण प्रवृत्तया. जर एखादा सज्जन पुरुष असेल, योग्य मार्गाचा अवलंबन करणारा, आणि त्याला जर एखाद्या गोष्टीविषयी संशय निर्माण झाले तर त्यावेळेला काय करायचं? आता द्विधा मनस्थिती झाली, युद्ध करायचं की नाही करायचं. तर यावेळेला त्याचं प्रमाण काय? जर सज्जन पुरुष असेल तर त्याचं प्रमाण हे त्याच्या अंतःकरण वृत्तीमध्ये जो काही निर्णय होईल, नाही ह्या क्षणी मी युद्धच केलं पाहिजे, तर त्याचं म्हणणं काय आहे? प्रमाण आहे. का? तो सज्जन आहे. पण जर अर्जुनाच्या अंतःकरणच अगोदर बिघडलेलं असेल आणि त्यांनी कोणताही निर्णय घेतला आणि तो म्हणला का माझं मनच सांगतं, तुझं मन काही सांगू दे, तुझं मन तुला काय आहे न्याय्य मार्गापासून, शास्त्रीय मार्गापासून, विधिविधानाच्या मार्गापासून तुला दूर नेत आहे. म्हणून सांगतात की मनुष्याने नेनिजे परी कुडे केले अर्जुनात्वा. हे मला काय कळत नाही तुला असं कसं काय झालं, भगवंत म्हणतो, परंतु तुझं मात्र हे चांगलं केलेलं नाही. म्हणजे जरी मनुष्य एखाद्या मार्गापासून च्युत होत असेल, परंतु तो जे करायला प्रवृत्त झाला त्याच्याविषयी अंतःकरणात संदेह निर्माण झाला, हे उचित का अनुचित, तर याविषयी महापुरुषांचं मनोगत काय आहे ते त्यांनी जाणलं पाहिजे. जर तो भ्रमिष्ठ असेल तर, आणि त्याला जर भ्रम नसेल तर अशा वेळेला जो पुरुष शुद्ध अंतःकरणाचा पुरुष आणि त्याच्या अंतःकरणामध्ये एखादी गोष्ट करणीय किंवा अकरणीय याविषयी संदेह निर्माण झाला तर त्याची अंतःकरण प्रवृत्ती त्याला काय आहे? प्रमाण आहे. पण कोणतं? सताम ही संदेहपदेषु अंतःकरण प्रमाण काय? प्रमाणम अंतःकरण वृत्तया असं सांगितलेलं आहे. अर्जुनाला म्हणतात की हे नेनिजे परी कुडे केले अर्जुनात्वा, मोह धरले. हे सगळे जे प्रसंग आहेत ना, हे प्रसंग अर्जुनाला युद्धाच्या वेळेला आलेले आणि त्याला कमी वेळा आलेले. आपल्याला मात्र काय आहे? रात्रंदिवस महायुद्धाचा प्रसंग. त्यावेळेला ह्या गोष्टी अर्जुनासारख्या जर आपण पाहिल्या, ह्या बोव्या ज्ञानेश्वर महाराज आपल्याशी संवाद करीत आहे, तर आपल्याला याची भरपूर मदत मिळते. आणि हे जे लोक आहेत ना, ते महापुरुष जे विशेष लोक, ते सगळ्या लोकांनी या रीतीनं ज्ञानेश्वरीकडे पाहिलं, म्हणून त्यांना ज्ञानेश्वरी पदोपदी मदत करते. या धुण्णा महाराज सांगायचे की ज्ञानेश्वरी माझी आई जर आता असती, मी अनेक वेळा सांगितलं असेल, महाराजांचा तिथं विनामंडपात मोठा सत्कार केला होता चातुर्मास्यामध्ये, त्या याच्यामध्ये गीता स्वाध्याय मंडळाने. तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं की महाराजांनी ज्ञानेश्वरीची इतकी सेवा केली म्हणून असं सांगितलं. तर त्यांनी सांगितलं, तुम्ही माझा सत्कार करता गीतेच्या चिंतनावरून, ज्ञानेश्वरीवरून, तुम्ही मला ज्ञानेश्वरीतून रिटायर करता की काय, असं त्यांनी विचारलं. हां, मी रिटायर होणार नाही, त्यांचं असं ते भाषणाचं, मी निवृत्त होणार नाही, सेवानिवृत्त मला व्हायचं नाही, मी सेवा करीत राहणार. त्याचं कारण त्यांनी असं सांगितलं की माझं वय, त्यावेळेला त्यांचं वय मला वाटतं काहीतरी 80-81 वर्षाचं असेल. तर त्यांनी सांगितलं इतकं वय माझं आहे, आता माझी आई असती, आता त्यांनाच बसायलासुद्धा दुसऱ्यांनी टायरमध्ये बसावं लागायचे, सेवा करावी लागायचे, आंघोळ घालावी लागायची दुसऱ्यांनी. आणि मग ते म्हणे आता जर माझी आई असते आणि मला वाटलं असतं आईला काही मदत करायची तर करू शकलो नसतो, आणि जर आईला वाटलं असतं मला काही मदत करायची तर तीच गलित गात्र असल्यामुळं ती माझी सेवा करू शकली नसती. पण गीता भगवती ज्ञानेश्वरी ही माझी आई अशी आहे की मलाही पाहिजे तेव्हा ती मला मदत करू शकते, आहे की नाही? मला पाहिजे सेवा, आणि तिची मदत करायची म्हणलं तर मी पाहिजे तेव्हा चिंतन करू शकतो. म्हणून ही जी खरी माय ते हे माय ज्ञानेश्वरी संतजना माहेश्वरी काय ब्रह्मज्ञाने जे भावा अक्षराचे
गाठी आणि ब्रह्मज्ञाने जे गोमटी. अशा प्रकाराने बारीक आपण जर बारकाईनं अंतर्मुखवृत्तीनं आनंदनिष्ठेनं जर ज्ञानेश्वरीच्या शब्दांचा आणि त्याच्या अर्थाचा जर आश्रय करण्याचं शिकलं तर ज्ञानेश्वरीतली प्रत्येक ओवी जी आहे ती प्रत्येक ओवी आपल्याला मदत करणार याच्यामध्ये. नाहीतर मग आपण काय करणार, या सगळ्या ओव्या पाठ करणार, त्याचा अर्थ जाणून घेणार, शब्दकोश, नंतर त्याच्यात पूर्वापार विरोध दोष कसा, समन्वय कसा आणि प्रवचनात कोणता विषय व्यवस्थित सांगता येईल आहे की नाही, या रीतीनं केलं तर ते आपल्या जीवनाला फार मदतच होईल असं काही नाही याच्यामध्ये. म्हणून सांगतात ते तुष्यंतु दुर्जन्यायाने ते चांगलं आहे, पण त्यात फारसं विशेष नाही. आता सांगतात तरी आता काय. दुसरी गोष्ट अशी, ज्या शिष्याचा भार आपण घेतला त्याच्यासाठी काय काय करावं हे किती जीव पाखाडून परमात्मा सांगतात. हे एवढे मुद्दे आपण जर पाठ जरी केले ना, देवाने काय काय सांगितलेत, प्रत्येक ओळीमध्ये काय वेगळे वैशिष्ट्य आहे, तरीसुद्धा ती वैशिष्ट्य उद्या आपल्याला पुन्हा आठवणार नाहीत. पण देवाने रणांगणामध्ये आठवून अर्जुनाला एक एक गोष्ट त्याच्या बुद्धीवर आरूढ करण्याचा प्रयत्न केलेला आहे. भगवान सांगतात हे तरी आता काय झाले, हे काही स्नेह उपनले हे नेनिजे परी कुडे केले अर्जुना तो मोह धरली आयसे होईल. जर तू एवढं करू नये, इथं मोह धारण केला, इथं मोह म्हणजे अविवेक, तू खऱ्या अर्थाने विवेक सोडलेला आहे, म्हणजे विचार करण्याचं सोडलेलं आहे. तुझ्यावर काय झालेलं आहे की भावना जी आहे ती भावना तुझ्या मस्तकामध्ये आरूढ झालेली आहे. त्याच्याऐवजी वस्तुस्थिती काय आहे, विचाराने प्राप्त होणारी जी वस्तू असते तर ती विचाराने आणि अविचाराने जो होणारा अनर्थ असतो त्या विचाराच्या द्वारा तो अनर्थ कसा टाळला जाईल आणि आपल्याला या ठिकाणी उचित अर्थाचं ग्रहण कसं होईल, ही गोष्टी विचाराच्या अधीन असतात. पण तू काय केलेलं आहे, मोह धारण केलेलं आहे, म्हणजे तू विवेकाचा परित्याग केलेला आहेस आणि मोह धरले आयसे होईल. मोह जर तू आता या ठिकाणी मोह धरशील, अविवेक करशील, विवेक जागृत करणार नाहीस तर असं होईल जे असती प्रतिष्ठा जाईल. आता तुझी असती म्हणजे असणारी अशा प्रकारची तुझी जी प्रतिष्ठा म्हणजे तुझी जी पत आहे, तुझा जो दबदबा आहे तो उलट काय होईल, जाईल. तू कारण काय केलं, तुला मोह झालेला आहे आणि मोह झाल्यामुळं यांच्याशी युद्ध करण्याऐवजी तू काय करतो, यांच्यावर दयेचा भाव अंतःकरणात निर्माण झालेला आहे. या ठिकाणी असं आहे की जर समजा युद्धनीतीमध्ये जो काही क्षत्रिय आहे त्या क्षत्रियाच्या ठिकाणी जो कोणता रस आहे, वीर रस आहे की नाही, आणि वीर रसाचा स्थायी भाव काय आहे, उत्साह, म्हणजे युद्धामध्ये उत्साह दाखवणं. आणि त्याच्या ठिकाणी जर तू अनुत्साह दाखवला तर हा काय झाला, हा रसाचा भंग झाला. म्हणजे क्षत्रियाच्या ठिकाणी जो उत्साह पाहिजे त्याच्याऐवजी युद्धामध्ये तुझा काय झाला, अनुत्साह, विलक्षण भाव निर्माण झाला. तर याचाच अर्थ तुझा आता या जीवनामध्ये असं परस्पर विरुद्ध भाव झाल्यामुळं खरा शौर्याचा भाव तुझा गेला. आणि त्यामुळं काय होईल, असलेली जो अर्जुन शूरवीर आहे ही जी प्रतिष्ठा तू जी आत्तापर्यंत मिळवलेली आहे ती असती प्रतिष्ठा जाईल, मिळवलेली आहे ती तुझी जाईल. म्हणजे असं आहे की जीवनामध्ये प्रतिष्ठा मिळवण्यासाठी भरपूर कष्ट घ्यावे लागतात. ती काही सहजासहजी कीर्ती किंवा प्रतिष्ठा प्राप्त होत नाही, पण जाण्यासाठी मात्र एक क्षणही लागत नाही. त्यामुळं मिळवलेली जी प्रतिष्ठा आहे ती प्रतिष्ठा एक क्षणभर जरी तू युद्धातून माघार घेतली का असलेली प्रतिष्ठा जाईल. बरं जाऊ द्या, इथं प्रतिष्ठा जाईल, पण मी एवढ्या लोकांचा प्राण वाचवला म्हणून मला परलोकामध्ये तरी गती चांगली मिळेल ना. तर त्याला सांगतात हे पण लक्षात, अर्जुनाच्या लक्षात आहे का नाही काय, म्हणजे देवच अभिपेत्य परिहार देत राहतात. कदाचित तुला वाटेल असं का परलोकामध्ये मला मात्र गती मिळेल, कारण यांनी आपल्या बांधवांचा वध केला नाही, स्वतः भिक्षा मागता भली असा राहिला, परंतु त्या ठिकाणी अर्जुनाने युद्ध केलं नाही. आणि अर्जुन हा मोठा अहिंसेचा पुजारी आहे, तो आता वाट वैकुंठी पाहती. असं जर तुला वाटत असेल तर ते कधीच घडणार नाही. परलोकही अंतरेला ऐहिकेशी, आणि ऐहिकाचे म्हणजे ये लोकातलं सुख तर तुला मिळणारच नाही, कारण यांना मारलं नाही तर तुला राज्यभोग प्राप्त होणार नाही. त्यामुळं इहलोकातलंही भोग जाईल आणि परलोकही अंतरेल. याचाच अर्थ असा आहे की जो धर्माचं अनुष्ठान करतो त्याला इहलोकातही कीर्ती मिळते आणि परलोकातही कीर्ती मिळते. आणि जो अविवेकी पुरुष
स्वैरपणे स्वतंत्रपणे शास्त्र आणि संत यांना न विचारता आपल्या मनाने निर्णय घेतो, त्याचं जयाचे ऐहिक धड नाही तयाचे परत्र पुसशी काही. त्याचं जर इहलोकातलं सुख त्याला नीट मिळत नाही तर परलोकातलं सुख मिळण्याची त्याला सुतराम शक्यता नाही. म्हणून म्हणतात परलोकही अंतरेला ऐहिकेशी हृदयाचे ढिलेपण येथ निकयाशी नव्हे कारण हे संग्रामी पतन जाण क्षत्रियासी. आता म्हणतात हृदयाचे ढिलेपण. आपल्या हृदय म्हणजे इथं मन, हृदय शब्दाचा ते हृदय आयम, हृदयामध्ये कोण आहे? अधिष्ठान रूपाने परमात्मा आहे, म्हणून त्याला हृदय असं नाव आहे. असं हृदय आयम असं त्याची व्युत्पत्ती मला वाटतं अखंडानंद स्वामींनी दिलेली आहे. तर त्याच्यामध्ये आता ह्या हृदयाचं ढिलेपण म्हणजे दुबळेपणा, हे युद्ध नको बाबा आता, अशा प्रकारचा हृदयाचा जो दुबळेपणा आहे तर तो निकयाशी कारण नव्हे. तो निक म्हणजे आपलं खरं चांगलं, खरं कल्याण, आपलं मंगल, याला म्हणायचं निक. ह्या निकयाशी कारण नव्हे, कल्याणाला कधीच कारण होणार नाही. म्हणून माणसाच्या ठिकाणी जसं शरीरबल असलं पाहिजे, मनोबल असलं पाहिजे आणि बुद्धिबल असलं पाहिजे, तर त्याच्यामध्ये हे तिन्ही बलं पाहिजेत. केवळ शारीरिक बल किती जरी असलं तरी त्याचा काही उपयोग नाही. त्याच्या ठिकाणी शारीरिक बलापेक्षाही कधीकधी मनोबल श्रेष्ठ आहे आणि मनोबलापेक्षाही बुद्धिबल श्रेष्ठ आहे. परंतु कारण काय आहे, आत्मप्राप्ती करण्यासाठी, धर्माची प्राप्ती करण्यासाठी मनोबल जास्त लागतं. धर्माचं अनुष्ठान करण्यासाठी मनोबल जास्त लागतं, कारण शरीराधिकांना क्लेश असतात. त्यामुळं मनुष्याला समजा शास्त्राची आज्ञा आहे, धर्माची आज्ञा आहे, पहाटे थंड पाण्याने स्नान करावं आणि आपल्याला ते नको वाटतं का? इतक्या थंडीत कसं करायचं? याचा अर्थ आपली निष्ठा जी आहे ना ती शास्त्रनिष्ठा कमी आहे, बरोबर ना, आणि देहनिष्ठा अधिक आहे, बरोबर ना. म्हणून हे मनुष्य त्या शास्त्रनिष्ठेपासून ह्या आनंदनिष्ठा नसल्यामुळं अन्यनिष्ठेने त्या धर्मकार्यापासून परान्मुख होतो. आणि धर्माचं फल काय आहे? धर्माचं फल आहे परलोकामध्ये त्याला चांगल्या प्रकारचं सुख प्राप्त होतं. परंतु हेच धर्माचं फल आहे. परंतु ह्या धर्माच्याही फलाचा त्याग करायचा असला तर बुद्धिबल जास्त लागतं. म्हणजे वेदांत काय सांगतं? ऐहिकीचे का पारत्रीचे आणि भोग पायिक झाले या इच्छेचे, परी भोगावे हे न रुचे म्हणा माझी. ह्या दोन्ही भोगांचं घ्यायचं नाही. याच्यासाठी नुसतं मन काय असतं? मन आपल्याला ह्या परलोकाच्या भोगामध्ये आसक्त करत राहतं आणि त्यावेळेला बुद्धी त्याच्यातून सोडवण्याचं काम करते. म्हणून बुद्धिबल जे आहे ते त्याच्याही पेक्षा श्रेष्ठ आहे. म्हणून शरीरबल, मनोबल, बुद्धिबल हे सगळे. आणि दुसरी एक गोष्ट आहे, जे धर्माचं अनुष्ठान करेल ना त्याचं शारीरबल, मनोबल आणि बुद्धिबल, इथं हृदयाचे ढिलेपण म्हणतात ना, तर हृदयाच्या ठिकाणी असणारी जी दुर्बलता आहे ही जायला कारण कोण आहे? जर तुम्ही धर्मानुष्ठान केलं तर, किंवा जर तुम्ही श्रवणादी अंतरंग आत्मस्वरूपाविषयी श्रवण केलं तर त्या ठिकाणी तुमचं मनोबलही वाढेल आणि बुद्धिबलही वाढेल. शरीर बलाला विशेष महत्त्व नाही. शरीर म्हणजे फक्त काय आहे? शरीरम आद्यम काय? शरीरम आद्यम खलु धर्म साधनम. धर्माचं अनुष्ठान करण्यासाठी ते लागतं, एवढ्यासाठी त्याच्या बलाची आवश्यकता आहे. याच्यापेक्षा दुसऱ्या बलाचे त्या शरीराचा काही फार मोठे लालन पालन अंजन भंजन करावं असं शास्त्राचं किंवा संतांचं मनोगत नाही. म्हणून या ठिकाणी सांगतात आणि हृदयाचे ढिलेपण येथ निकयाशी नव्हे कारण. जर काही जर करायचं झालं ना तर दुर्बलपणा चालत नाही. देवो दुर्बल घातकी असं म्हटले. आपण ज्या वेळेला अंतरंग साधन श्रवणादी करतो त्यावेळेला त्या इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवता त्यासुद्धा अगोदर त्याला काय करतात? सहाय्य करत नाही, उलट प्रतिबंध करतात. कारण काय आहे? ह्या देवतांना कायम काय वाटतं? देवांनी पहिल्यांदाच सांगितलं की इष्टान भोगानी हो देवा दास्यन्ते यज्ञ भाविता तैर्दत्तान प्रदायेभ्यो यो भुंक्तेस तेन योसा. आपल्या सकाम कर्म करताना आपल्या कर्माच्या सिद्धांतामध्ये सगळा वेद 80,000 श्लोकांनी भरून गेला आणि त्यांनी हेच सांगितलं की तुम्ही काय करा की ही जी सृष्टी उत्पन्न केली त्या ज्या देवता आहे त्या देवतांना यज्ञयागाने संतुष्ट करा आणि त्या तुम्हाला संतुष्ट करतील, म्हणजे त्या तुमचे इच्छित भोग जे आहे ते देतील आणि तुम्ही काय करायचं? यज्ञाच्या द्वारा त्यांना समर्पण करीत राहायचं. असा देवान भावयाता नाही ना, तुम्ही देवांना त्या ठिकाणी यज्ञाधिकांनी
त्यांना पूजन करा, आराधना करा, मग ते देवा भावयंतो हा, मग ते तुम्हाला भावयंतो नाम, ते तुमची समृद्धी करतील. असं परस्परांनी कायम करत राहायचं. जन्ममरणाच्या फेऱ्यातून कधी मुक्त व्हायचं नाही, कारण द्वैताचा सिद्धांत आहे. म्हणून या ठिकाणी ही जी गोष्ट आहे त्या तुम्ही ज्या वेळेला अंतरंग ब्रह्मविद्या संपादन करायला जाता तेव्हा ते देवसुद्धाचं काय होतं, आपलं गिराईक जाईल म्हणून विरोध करीत राहतात. परंतु हा विरोध होऊ नये म्हणून आपल्याजवळ सात्विक धैर्य असलं पाहिजे. काही जरी झालं तरी मी या साधनापासून, धर्मकार्यापासून किंवा अंतरंग श्रवणादी हे जे साधनं आहेत त्यांच्यापासून मी च्युत होणार नाही, असा जेव्हा आपला निश्चय होतो तेव्हा त्याच देवा, कारण काय आहे त्यावेळेला आपला संपूर्ण ही कोणाला अपेक्षित असतं, ईश्वराला. ईश्वर अनुग्रहादेव पुंसाम अद्वैत वासना, त्यावेळेला ईश्वर हा त्यांचाही नियमित आहे. त्यामुळं त्या ईश्वराच्या आज्ञेनुसार त्यांची सर्वांची माघार होते. आणि ईश्वर काय सांगतो, असा जीवात्मा पृथ्वीच्या पाठीवर एखादा असतो मुक्त होण्याची इच्छा करणारा, त्याला तुम्ही सहाय्य करा, बाकीची तुमची गिराईक आहे त्याच्यावर भागवून घ्या, आहे की नाही. म्हणून त्या ठिकाणी हे देवतासुद्धा त्याला उलट काय करायला लागतात, सहाय्य करावं लागतात. परंतु हे कधी हृदयाचे ढिलेपण येथ निकयासी नव्हे, कारण हे संग्रामी पतन जाण क्षत्रियाशी, हे संग्रामामध्ये म्हणजे युद्धाच्या प्रसंगामध्ये हे क्षत्रियाशी पतन जाणं, हे क्षत्रियाचा अधपात करणारं आहे. ह्याच्यामध्ये आता काही असो, पण वस्तुस्थिती अशी आहे का ह्याचा आपला जो धर्म आत्तापर्यंत परंपरेनं इतका सुरक्षित राहिला त्याचं कारण वर्णाश्रम धर्माच्या मर्यादेचं पालन. आपल्या लोकांनी त्या ठिकाणी प्राण जरी गेला तरी चालेल, पण वर्णाश्रम धर्माचं उल्लंघन होऊ नये यासाठी परंपरेचं पालन केलेलं आहे. एक वैशिष्ट्य आहे, वेदांत्यांनी केलं आणि कोणी पालन केलं, पार आपल्या वैशेषिक नैयायिक हे सुद्धा याच्यामध्ये काही बदल करत नाही. काय जसं हे म्हणतात कोण कुमारील भट्ट, आपलं काय त्यांचं नाव, कुमारील भट्टांचे शिष्य प्रभाकर मीमांसक, ते प्रभाकर मीमांसक म्हणतात व्यवहार येतो भट्ट नाही. हा कोणताही व्यवहार करायचा झाला तर त्या व्यवहारामध्ये कोणता न्याय आहे, कुमारील भट्टाचा पूर्वमीमांसेचा धर्मशास्त्राचा जो सिद्धांत आहे तोच सिद्धांत आचरण करायचा. आता कितीही जरी काही केलं आणि जो मनुष्य वर्णाश्रम धर्माचं पालन करत नाही तर त्या ठिकाणी तो आचारभ्रष्ट होऊन तो नित्य कष्टीचा राहतो. म्हणून दिसताना आता आपल्याला एकदम आताचे नवीन जे काही विचारवंत आहे ते म्हणतात ह्या वर्णाश्रम पद्धतीनंच आपला भारत देश मागं राहिला असं म्हणतात. खरा भारत देश मागं राहू का पुढं जाऊ, पण सुखी कधी होता आणि आता दुःखी कधी झाला आहे. आता दुःखी आहे, वर्णाश्रम धर्माचा जसा च्युत होत चालला त्याच्यापासून तसा दुःखी होत चालला. आणि पहिलं काहीच नव्हतं तरीसुद्धा तो काय होता, सुखी होता. कारण याच्यावरून फलबल कल्पे, ज्या अर्थी आता दुःखी आहे आणि धर्माचं अनुसरण करत नाही, ज्या वेळेला तो सुखी होता आणि धर्माचं अनुसरण करत होता, याचा अर्थ त्या सुखाचा शांतीचा संबंध कोणाशी, वर्णाश्रम धर्माचं पालन करण्याशी आहे की नाही. आता सगळं चाललं आहे, त्याच्यापेक्षा तर सुविधा अधिक आहे, त्याच्यापेक्षा प्रयत्न अधिक आहे, तरी सुखी कोणीच नाही. म्हणजे जवळजवळ याचं कारण काय आहे तर ह्या मर्यादांचं पालन नाही. म्हणून इथं सांगतात की हे संग्रामी पतन जाणं, युद्धाच्या वेळेला क्षत्रियाला पतन आहे. क्षत्रियाचा धर्म काय आहे, क्षत्रिया रणी पळवणी जाणे हे तो दिसे, असंच आहे ना. हे कोणच आहे, लाजिरवाणे, ही लज्जास्पद गोष्ट आहे. म्हणजे क्षत्रियांनी संग्रामामध्ये युद्धच केलं पाहिजे, आपला जो प्रतिस्पर्धी आहे त्याच्याबरोबर युद्धच केलं पाहिजे. आणि तू कोणत्या गोष्टी करतो, पळून जाण्याच्या. मग हे कसं आहे, लाजिरवाण आहे. हे संग्रामी पतन जाणं क्षत्रियाशी. आता याच्यातून क्षत्रियाला तुला वाटत असेल मी कुठं जाईल, स्वर्गाला जाईल, ऐंशीचा पुजारी म्हणून तिथं माझा सत्कार होईल. सत्कार होईल का या ठिकाणी तुझं पतन होईल अधिक. हे संग्रामी, ह्या संग्रामामध्ये हे क्षत्रियाने पळून जाणं हे त्याचं उत्थान नसून ते त्याचं काय आहे, पतन आहे. ऐशेनी तो कृपावंतू नाना पर्यासे शिकवितो, ते ऐकोनी पंडुसुतू काय बोले. हे ऐशेनी तो कृपावंतू, अशा प्रकारचा तो कृपावंत असणारा म्हणजे दयाघन असणारा श्रीकृष्ण तो नाना पर्यासे शिकवतो. शास्त्र आणि संत कोणताही मनुष्य कशाही अधिकाराचा असला पण त्याच्या कल्याणासाठी वारंवार सांगत राहतात. म्हणून आणि एका प्रकाराने त्याला कळलं नाही तर दुसरा नाही तर
तिसरा, असे अनेक प्रकार, अनेक दृष्टांत, अनेक उपपत्ती देऊन सिद्धांत त्याच्या बुद्धीवर आरूढ करायचा असतो. म्हणून शिष्याला गुरुनी एकदा हातात धरलं म्हणजे तो त्याला परत मुक्त झाल्याशिवाय सोडत नाही. किंबहुना खरा गुरु हा त्याच्या बुद्धीवर हे आत्मतत्व आरूढ करतोच. म्हणून म्हणतात, त्याचं उदाहरण कोण आहे? त्याचं उदाहरण आहे इथे भगवंत, आणि त्याचं उदाहरण आहे त्या भगवंताच्या शब्दाची टीका लिहिणारे ज्ञानेश्वर महाराज. एवढे दृष्टांत आहेत का कुठं? आपण संस्कृत टीका पाहतो त्याच्यामध्ये किती, मुळात गीतेत आहे ना सगळे मिळून काहीतरी 5 का काही दृष्टांत आले सगळ्या गीतेत 700 श्लोकात. 5 ते ना नावेचा एक दृष्टांत आला, यथै धावंसी समिद्धोग्नी हा एक दृष्टांत आला. असे काहीतरी बोटावर मोजणे इतके दृष्टांत आहे गीते. हां का कुर्मजी या परी वाईला आवे उपसरी किंवा कुर्मंगानी व सर्वशः असं जे आलेले असे फार वासांशी जीर्णानी यथावे हाय असं यथा दीपो निवात असतो नेंगते सोपमा स्मृता असे फार दृष्टांत आले नाही बोटावर म्हणणे इतके. आणि एवढेच दृष्टांत गीतेमध्ये आले. आणि त्या गीतेवरच्या टीकेमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी किती दृष्टांत दिले. आमचे ते इरले बाबा म्हणायचे ज्ञानेश्वरी आहे ना खरी ज्ञानेश्वरी आहे ना थोडी आहे म्हणायचे, बाकी दृष्टांताची ज्ञानेश्वरी सगळी म्हणे, सिद्धांत फार थोडे आहेत म्हणायचे. ते दृष्टांतसुद्धा इतके का दिले तर कसे ना कसे त्याच्या बुद्धीवर आरूढ झाले पाहिजे. एखाद्याला एका दृष्टांताने नाही त्याची घडी बसली तर दुसरा नाही तर तिसरा नसला तर चौथा. तितके माऊलींना जोपर्यंत वाटत नाही आणि त्या 4ही दृष्टांतात बसला नाही ना तर त्याचं बसताना चौघांच्याच खांद्यावर बसणार आहे का नाही. त्याचा कुठंतरी त्याला सिद्धांत बुद्धीवर आरूढ झालाच पाहिजे अशी माऊलींची शैली आहे. आणि त्या शैलीचं तर नाही जर आपलं झालं नाही तर मग काय आहे, आपण त्यासारखे अभागी आपणच आहे. म्हणून म्हणतात आयशेने तो कृपावंतो. अशा प्रकारचा तो दयाघन असणारा परमात्मा नाना परी असे शिकवितो, अनेक प्रकाराने त्याला शिकवत आहे. हे ऐकोनी पंडुसुतू काय बोले. आणि हे ऐकल्यानंतर आता आपल्याला वाटतं, आपल्या मनाला सुद्धा असं वाटायला लागलं देवाला अधिक त्रास नको एवढंच सांगता आहे की नाही. जरी अर्जुनाच्या जागेवर आपण असलो तर आहे की नाही, आपलं मन विरगळ असलं की नाही, एवढा मोठा संपूर्ण जगताचा नायक असणारा तो आपल्याशी बोलतोय. आणि युद्धासमयी तो पुन्हा कसा आहे निरपेक्ष प्रेम करणारा असा परमात्मा, संपूर्ण जगताचा स्वामी, आणि तो आपल्या कल्याणासाठी आपल्याबरोबर बोलतो. असं म्हणल्यावर आपण काय म्हणलं असतं, जी म्हणलं असतं आहे की नाही, जी आम्ही हे करू. पण हा अर्जुन मात्र असं आहे की इथेही काही तुका म्हणे आयसे आहेत गा हरी याही तारी जीवाशी. असे काही जीव आहेत का एवढं सांगितलं तरी ऐकणार नाहीत. अर्जुन तर काही नरनारायण आहेत, ते दोघं एकच आहेत, त्यांना काय ऐकायचं, सांगितलं की झालं कार्य. परंतु तरीसुद्धा अर्जुन अशा लोकांचं प्रतिनिधित्व करतो आणि अजूनही माघार घेत नाही. तो पुन्हा म्हणतो अर्जुन उवाच कथम भीष्ममहं संख्ये द्रोणंच मधुसूदन येषुभि प्रतियोत्स्यामि पूजार्हावरिसूदन. कथम भीष्ममहं संख्ये द्रोणंच मधुसूदन बरं. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय.